हे फक्त मुद्दा मांडला होता की मी पक्षाच बाजू घेतला, कारण का मला कळलं की ते सुरत पक्षाच्या त्या सुरत पाटीलचा फोन आला मला की सर आम्हाला असं करायचं आहे, तुमची मुलं असतील तर पाठवून द्या. मी म्हटलं पक्षाशी मला देणं घेणं नाही. रास्ता रोको करतो ना तो प्रतीक आहे की त्याचा विरोध असतो, तो काही करो, चांगलं काम करायला ना तर जा. मी पोरांना सांगितलं जा, त्याला वेळ आहे की जा. मग का का हे कोणाची जबाबदारी आहे? महागाईचा मुद्दा म्हणतो, महागाईचा मुद्दा म्हणतो आपण. आज मी प्राध्यापक आहे, जेव्हा मी लागलं तेव्हा मला 34,000 रुपये पेमेंट आले. माझे सहकारी आहे तिथं प्राध्यापक. 4 वर्षापूर्वी जेव्हा लागलं तेव्हा मला 34,000 रुपये पेमेंट येत होता. आज मला 53,834 रुपये पेमेंट येते सिनियर प्राध्यापकाचं. आणि उद्याच महागाई वाढली म्हणून माझी बायको मार्केटमध्ये जाते, मीडियावाले आले की महागाई वाढली, हे वाढलं ते वाढलं. अरे महागाई वाढलं तर पेमेंट वाढलं, सगळं वाढलं, पण इथे नोकरदार वर्गाचं हे नुकसान नाही. पण जर सामान्यमध्ये ज्यांना कशाचाच आधार नाही अशा शेतकरी वर्ग, मालमजूर, जे मजूरदार वर्ग आहेत त्यांचा विचार कोण करते? याचा कोण विचार करावा? नाही करत. मी तुम्हाला सांगतो या देशाचं एवढं दुर्दैव आहे, जेवढी सुशिक्षित पिढी आहे आणि जेवढे शिकलेले लोक आहेत, गुणवंत आहेत, हे कुठंतरी जातीभेद वाढवण्यात आणि धर्माधर्मामध्ये फूट पाडण्यामध्ये आहे. हे घातक. तुम्ही एखाद्या हड्याच्या माणसाला सांगा की तू असाच कर आणि तू उद्या येऊन बसेल, पण तिथं जो स्वतःला मनवणारा असतो ना, मी शिकलो तो तिथं काड्या खाली. अरे तो काय करतो, ज्यावेळेस काय करतात काय त्याच्या धर्माचं त्याला मानतो, शिकलेला म्हणतो असं. हे मला म्हणायचं आहे की जे महागाई वाढली, आज मला माझी अवस्था शेतकऱ्यांची, मजुरांची काय, त्यांना कशाचं साधन आहे. आणि इंटरव्ह्यूला कोण असते? माझी बायको असते. ही बडी, हे बडी, ते बडी. म्हणजे हे वास्तव, मला वाटतं की वास्तव जीव माणसात आणि समाज सुधारक असतील, राजकारणी असतील आणि आपल्या देशामध्ये सांगून ठेवलेलं आहे की काय करायचं, काय नाही, आपलं घर सांभाळायचं, मस्तपैकी सगळं काही व्यवस्थित करायचं आणि म्हातारपणी मग देशासाठी आणि समाजासाठी काम करायचं. हे काय काय ढोंगीपणा काय आहे? म्हणजे तुमची जवानी सगळी काही न करता घालवायची आणि म्हातारपणी देश सेवा आठवते, समाज सेवा आठवते. कारण जवानपणी काय होते करायचं? जवानपणी उतरलं पाहिजे, काम केलं पाहिजे. मला दुसऱ्या बसलेल्या इथं नसलेल्या लोकांची गरज नाही. आपणच जर हे हातात घेतलं तर हे प्रश्न सुटू शकतात. आणि शिक्षणाच्याही बाबतीत हेच झालं आणि सर्वात शिक्षण महत्वाचं आहे. आणि मी शिक्षणाबद्दल बोलतो 5 मिनिटात आणि संपवतो. आपण पाहतोय देशाला स्वातंत्र्य मिळून शिक्षणाची व्यवस्था झाली चालू, तेव्हापासून सुरुवातीपासून 35 मार्काला पास आहे. 35 मार्काला पास आहे. 35 मार्क झाले, पास झाला, पास झाला. पण खऱ्या अर्थाने आता 35 मार्क लागतच नाही. 5-10 मार्क पडले तरी पोरगा पास होतो. खरं तर देशाची क्रांती शिक्षणामुळे होते. जर 35 मार्काने जर पास होत असलेलं पोरगा कमीत कमी 50%, 50 मार्काला जर पास होत असेल तर कुठेतरी खरी प्रगती म्हणलं असतो आपण. याच्याशी देणं घेणं नाही काही. कारण 8वी पर्यंत 9वी पर्यंत परीक्षा द्यायची नाही. मी खूप गोंधळ घातला याच्यामध्ये. पुण्यामध्ये 2008 पासून या गोष्टीवर खूप मोर्चे, खूप हे केलंय, पण कुठेतरी ते शिकलेली पिढी म्हणा कुठं जास्तीत जास्त स्वार्थी होऊन चाललं. काही देणं घेणं माझं झालं ना बस झालं. 50 मार्क व्हायला पाहिजे की नाही? प्रगती कशी नाही, ते खालीच आहे. आता 11वी-12वीला 5 मार्क जरी पडले या क्रमला जवळपास 90% रिझल्ट लागला. ते देणगी तेच आहे. अहो ग्रॅज्युएशन झालेले पोरं माझ्याकडे येतात, MA झालेले येतात, अर्ज लिहून दाखव म्हटलं तरी येत नाही. अशी पिढी शिकू. पण हे जाणून बुजून करायचं आहे. 8वी पर्यंतची परीक्षा घ्यायचं नाही याचा अर्थ असाच आहे की ग्रामीण भागात मजूरदार वर्गाला, मी प्राध्यापक आहे, मी माझ्या मुलांना
सिरियल असो काही असो मी काही भानगडी करत पण मी माझं मुलाकडे काय दे माकड काय आहे त्याला नेमकं हे जे काय आहे ते मी सांगतो त्याला पण माझा बाल शेतकरी असेल किंवा मजूरदार असेल ते पोराकडे कसं काय लक्ष दिलं काय नाही मग हेच जाणून जर 8वी पर्यंत परीक्षा ठेवायची नाही जेवढे गुलाम राहतील तेवढे गुलाम ठेवायचे मग पुढे काय झेंडे आहेतच घेऊन जे हो म्हणणारे ही नीती आहे असं 8वी पर्यंत जर तुमचं बेसिकच नाही हो वयाच्या 9व्या वर्षापर्यंत 9 भाषाचा आत्मसात करू शकतो मुलगा बघा तुम्ही प्रयत्न करून बघा 9 भाषा शिकू शकतो चांगल्या पद्धतीने आणि तेच बेसिक जे आहे ते शिरावून घ्या काय घाणार का त्याच्यानंतर 8वी 9वीच्या नंतर त्याला काय येणार काय ते म्हणजे 8वी पर्यंत